नाशिक जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या लाच प्रकरणानंतर आता चौकशीत गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत। जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे यांच्या कार्यालयाची सखोल तपासणी करण्यात आली असता तब्बल 100 फायली कपाटात लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। या तपासणी दरम्यान त्यांच्या कामकाजात मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचेही समोर आले असून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 58 कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठा घोळ केल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे सीईओ ओमकार पवार यांनी संबंधित निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करत अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती। दरम्यान या सर्व प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे पाठवण्यात आला आहे। या अहवालानंतर निलंबित अधिकारी वैशाली ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत। सलग उघड होत असलेल्या लाचखोरी आणि अनियमिततेच्या घटनांमुळे नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून प्रशासन आता पारदर्शकता आणण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे।